जोडला आहात तर आपण हीच आपली मुलं तर पैके सर, पैके मॅडम हे ते रोज करत आहेत आणि त्यांना पाहून त्यांची मुलं पण आज करत आहेत. तर आपण काय करता विचार करा आणि स्वतः जर फिट राहाल तर आपलं पूर्ण परिवार फिट होईल. तर जाणून घेऊया गायत्री बेटा, आपण आपला परिचय तर करून दिलेला आहे. तर यासोबत जोडण्याचं कारण काय? आपण या फॅमिलीशी किती दिवसापासून जोडून आहात? मी शाळेतली विद्यार्थी सर. मला टाइम भेटेल तसं मी वर्कआउट करते आणि मला हायपर ऍसिडिटीचा त्रास होता सर. येस येस. आज आपलं वय किती आहे बेटा? आणि आपण हायपर ऍसिडिटीचा त्रास होता तर किती दिवसापासून हा त्रास जाणवत होता? मी 16 वर्षाची आहे सर. येस येस. तर पाहू शकता 16 वर्षाची ही गायत्री आहे आणि तिला पण हायपर ऍसिडिटीचा त्रास होता. तर याबद्दल आपण काही केलेलं आहे का हायपर ऍसिडिटी बद्दल? आणि आज हा त्रास किती वर्षापासून होता आपल्याला? मी गोळ्या वगैरे मी 8 दिवसात 4-5 दिवस गोळ्या खायचे सर. मला अभ्यास करावा लागायचा, जास्त वेळ रात्री 12-1 वाजेपर्यंत जागं राहावं लागायचं. ऍसिडिटीचा त्रास व्हायचा त्याच्यामुळे हॉस्पिटलला जावं लागायचं सर. आता 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 काहीच नाही मला त्रास. मी आता 1 टाइम सकाळ संतुलित आहार घेते आणि 2 टाइम आप्रेज घेते. येस येस येस. पाहू शकता आपण प्रत्येकाच्या अभ्यासामुळे त्यांना रात्री जागरण करावं लागतं आणि या जागरणामुळे गायत्रीला पण ऍसिडिटीचा त्रास जाणवत होता आणि त्यांनी हॉस्पिटल पण केलेलं होतं. पण त्यामध्ये काही आपल्याला बदल जाणवत होता का? जे आपण टॅब घेत होता? नाही सर. गोळ्या खाल्ल्या तोपर्यंत बरं वाटायचं, पुन्हा लगेच सारखं. आता आता काहीच नाही मला त्रास. येस येस. आणि हा त्रास आपण अप्रेज घेतल्यानंतर की आज किती दिवसापासून घेताय आपण? 6 महिन्यापासून घेते सर. येस येस. खूपच जबरदस्त आजचा वर्कआउट होता आपला आणि आपला वर्कआउट तर आपल्या आईप्रमाणे स्पीड आपली होती आणि आपण जो हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे तो आज कमी झालेला आहे आणि सकस संतुलित आहार घेताय. तर आपल्या अभ्यासामध्ये काय वाटतं? आपण अप्रेज घेताय आणि शेक पण घेताय एक वेळा, पण या फॅमिलीशी जोडण्याच्या पूर्वी आणि आज आपल्या जी दिनचर्या आहे त्यामध्ये आपण काय बदल केलेला आहे? आधी अभ्यास करायला बसलं की मला आळस यायचं सर. डोकं दुखायचं, मला बसावं वाटायचं नाही. आता मी 1 वाजेपर्यंत जागी राहते, काही वाटत नाही मला, फ्रेश वाटते. येस येस. आणि अभ्यासामध्ये एकाग्रता जाणवते? हो सर. येस येस. खूपच छान आपला रिझल्ट आहे. तर या फॅमिलीशी आपण किती दिवसापर्यंत जोडून राहाल? शेवटपर्यंत सर. येस येस. आणि आपण या फॅमिलीतील सर्व सदस्यांना काय सांगू इच्छिता? डेली वर्कआउट आणि कोचचे मार्गदर्शन आणि सकल संतुलित आहार. येस येस येस. मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो इथं हा गायत्रीचा पर्सनल रिझल्ट आहे. व्यक्ती परत्वे वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो आणि इथं कुठल्याही आजारावरती इलाज केला जात नाही. तिथं फक्त आपली लाईफस्टाईल बदलण्यासाठी मदत केली जाते आणि चांगली लाईफस्टाईल आपण आजमावून कसं आपण आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा करू शकताय हे इथं शिकवलं जातं. खूपच छान बेटा आणि खूपच छान आजचा वर्कआउट तर जबरदस्त आम्ही अमेझिंग असा वर्कआउट होता आणि आपला माय लेकींचा जोडा तर असा वाटत होता की जगात जर्मनी आणि भारतात परभणी तसंच चाटोरीमध्ये रॉयल फिटनेस परिवारात सुपरफास्ट एक्सप्रेसचा आजचा वर्कआउट झालेला आहे. खूपच छान जबरदस्त बेटा. आणि काय वाटतं आपल्या आई वडिलांना असं पाहिल्यानंतर काय वाटतं यापूर्वीची लाईफस्टाईल त्यांची काय होती आणि आज काय वाटतं त्यांना पाहिल्यानंतर? राहत होते सर आधी, आता काहीच नाही. आधी सारखं 2-4 दिवसाला हॉस्पिटलला जावं लागायचं, आता बंद झालं हॉस्पिटल. येस येस येस. तर आपल्या आईमध्ये काय बदल झालेला जाणवतो आणि वडिलांमध्ये काय बदल झालेला जाणवतो आपल्याला? पप्पाचं 105 किलो वजन होतं सर आणि पप्पाला बीपीचा त्रास होता.
अरे बाप रे, क्या बात है. 105 किलो वजन. आणि आज किती झालेलं आहे बेटा? सारखं ते हॉस्पिटलला जावं लागायचं, त्याच्यामुळे सारखं घरात टेन्शन टेन्शन राहायचं सर. येस येस. तर आज आज काय वाटतंय? आज आणि पप्पांचं वजन किती कमी झालेलं आहे आणि आज घरामध्ये वातावरण काय वाटतं? आता एकदम आनंदी वातावरण आहे सर, आणि पप्पाचं आता 85 किलो वजन आहे. येस येस येस. क्या बात है पैके सर. 20 किलो वजन कमी केलेलं आहे. खूपच छान. तर कसं वाटतंय बेटा आज आपल्याला वडिलांमध्ये 20 किलो वजन कमी झालंय? काय वाटतंय पाहिल्यानंतर? खूप छान वाटतंय सर. येस येस येस. तर पाहू शकता सर्व सदस्यांनी आजमायचंय की आपल्या मुलांना पण आपण काय देतो आहोत. जे पैके सरांनी 20 किलो वजन कमी केलेलं आहे, पैके मॅडमांनी 12 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि आज आपल्या मुलांमध्ये काय वाटतं, आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल केल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण कसं होतंय, ही गायत्री आपल्याला आज अनुभव शेअर करत आहे. खूपच छान बेटा, आज आपल्याला बोलून खूपच छान वाटलं. आणि आजचा वर्कआउट तर खूप जबरदस्त होता. आणि असाच वर्कआउट आपण डेली करत राहा आपल्याला टाइम मिळाल्यानंतर. आणि ही लाईफस्टाईल आज गायत्रीने सांगितलेलं आहे की मी शेवटपर्यंत हीच लाईफस्टाईल आजमावेन. आणि जर आपल्या आयुष्यामध्ये आरोग्यमय जगायचं असेल तर ही लाईफस्टाईल आपल्याला शेवटपर्यंत आजमायची आहे. वजन तर कमी जास्त होणारच आहे. हे पहा, आपण सजीव प्राणी आहात. ज्याप्रमाणे की ज्या आपला कुठला तरी एक दगड असतो, एका ठिकाणी जर ठेवला तर तो तिथंच राहतो, तर वाढतही नाही, कमी होत नाही. त्याप्रमाणे आपलं वजन एका जागेवर स्थिर राहत नाही. आपण सजीव प्राणी आहात आणि त्यामध्ये वजन हा कमी जास्त होत असतं. आणि वजन कमी करणं हा आपला मूळ उद्देश नाहीये, तर मेंटेन ठेवणं आणि आपली लाईफस्टाईल कशी आहे यावर आपलं आरोग्य असतं. त्यासाठी सर्वांनी जी पैके सरांनी, पैके मॅडमांनी आणि गायत्रीने आजमावलेलं आहे, तशी लाईफस्टाईल जर आपल्याला पण आजमायची असेल तर रॉयल फिटनेस परिवाराशी जोडावं लागेल. आणि जी आपले कोच आहेत त्यांचं मार्गदर्शन प्रॉपर घ्यावं लागेल. खूपच छान बेटा, खूप छान वाटलं आजचा वर्कआउट आपल्याला. आपण गाईड केला, सर्वांना गावाची अंघोळ घातली. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि अशी पुढील जर्नी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आम्हाला वर्कआउट करायला त्याबद्दल सिस्टीमचे धन्यवाद सर. येस येस येस.